ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण झालेलं नाहीये। 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब मिळत नसल्याचा आरोप होतोय। लेखापरीक्षण अहवालात ठाणे पालिकेच्या कारभारावरती ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। विरोधकांनी यावरून भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली। पाहूया। देशाची आर्थिक राजधानी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या MMR रिजन मधल्या ठाणे पालिकेचं गेल्या 5 वर्षांपासून लेखापरीक्षणच झालेलं नाहीये। त्यामुळे तब्बल 3 अब्ज 37 कोटी 53 लाखांचा हिशोबच मिळत नसल्याचा आरोप होताना दिसतोय। लेखापरीक्षण अहवालामध्ये ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आलेत। 3 अब्ज 37 कोटी 53 लाखांचा हिशोब मिळेना। लेखापरीक्षण अहवालात पालिकेच्या कारभारावर ताशेरे। 2018 ते 2019 दरम्यानच्या लेखापरीक्षणात मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले गेलेत। 7074 आक्षेप अद्यापही प्रलंबित असल्याचं 2 वर्षांपूर्वी उघड झालं। विभाग प्रमुखांना वारंवार सूचित करूनही आक्षेपांचं निराकरण झालं नाही। 67 कोटी 59 लाखांचं आर्थिक नुकसान शेवटच्या लेखापरीक्षणातून उघड झालं। कित्येक वर्ष कोणावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही। दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होतोय। लेखापरीक्षण न झाल्यामुळे चालू वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी होतीये। अधिकाऱ्यांना दोष देऊन काही उपयोग नाही। पालिकेची आर्थिक परिस्थितीच डबघाईला आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन विचारेंनी केलाय। तर ग्रामपंचायतीचा हिशोब मिळतो तसाच पालिकेचाही हिशोब मिळेल, चुकीच्या पद्धतीने विरोधक टीका करत असल्याचा पलटवार खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। अधिकाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही। महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे। काय उत्तर देणार सांगा ना मला। एखादा काम करायचं असेल तर त्याला काम करण्यासाठी निधी तर असला पाहिजे की नाही। सर्व ओरबाडून ठेवलेलं आहे संबंध। कित्येक ठिकाणी पाण्याची गळती आहे, कित्येक ठिकाणी चोरीचं पाणी वापरलं जात आहे। अशा सर्व अवस्था या महानगरपालिकेत आहेत आणि सर्व तुम्ही बघितलं कागदावरती कामं चालू आहेत। महानगरपालिकेचा हिशोब मिळत नाही, ग्रामपंचायतीचा पण हिशोब मिळतो, महापालिकेचा पण हिशोब मिळेल। केवळ विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करण्यासाठी या सर्व गोष्टी करतायत। ठाण्यात कोणताच हिशोब मिळणार नाही। ठाणे पालिकेतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई करा, नाहीतर नावं जाहीर करेन असा इशाराच आव्हाडांनी दिलाय। तर संजय केळकरांनी ऑडिट रिपोर्टच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला। ते काय तुम्हीच दाखवलं ना, 30 ते काय ते बाईक ॲम्ब्युलन्स इथे सडक पडलेत। हा पापाचा माल गप्पा। हे वाईट वाटतं। अख्ख्या शहरात पाणी नाही हो, अख्ख्या शहरात। आणि अधिकारी गँगवर कशावर करतायत तर अनधिकृत बांधकामावरती मारामाऱ्या। आणि ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, नाहीतर ह्या अधिकाऱ्याचं नाव फोडणार, या अधिकाऱ्याने केलेले कृष्ण कृत्य जाहीर करणार। म्हणजे सर्वसामान्यपणे सर्वदूर सगळ्यांनाच वर्ष संपलं की ठराविक कालखंडामध्ये ऑडिट द्यायला, रिपोर्ट द्यायला लागतो, लेखाजोखा द्यायला लागतो। तर ही एक प्रकारे लूट की छूटच आहे आणि याच्यावर कारवाई शून्य आहे। 700 कोटी रुपये या महापालिकेमध्ये निरनिराळ्या विकास कार्यक्रमासाठी आलेले जे आहेत त्याचा पैचा हिशोब ठाणेकरांना कधी देणार आणि त्याच्याकरता उच्चस्तरीय चौकशी आपण नेमली पाहिजे। ठाणे पालिकेसारख्या मोठ्या पालिकेमधल्या व्यवहारांचा कित्येक वर्ष हिशोबच मिळत नसल्याची ही गंभीर बाब आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गणेश थोरातसह हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।